नमस्कार मित्रांनो, गोष्ट दगडधोंड्याची वाचन भाग 3. माझी आई यशोदाच्या मरणानं वडील प्रचंड उदास झालेले. मानमोडे आपल्याला नेईल या भीतीपोटी त्यांनीही मळ्याच्या वावरात एक कोप घातली. वडिलांनी 1905 साली सावलीतून शाळा सोडली. तत्कालीन रीतिरिवाजानुसार उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हा विचार कोणीतरी त्याच्या डोक्यात घुसवला असावा. मला 4 आत्या पैकी दोघे त्यांच्या लग्नानंतर एकामागोमाग एक अंतराने वारल्या. वडिलांना त्यांच्याही घरावर पांघरून घातलं भाग होतं. त्यातच दुर्दैवाचे दशावतार आणखी उरावर बसले. माझी 2 नंबरची आत्या भीमाबाई 1.5-2 मैलावरच असलेल्या धुमालवाडीत दिलेली. 4 मुली आल्यावर तिचा नवरा साधा ताप येऊन परपंचातून निघून गेला. रणकीबाई 4 पोरीपोटाला भाऊबंद इस्टेटसाठी जगणं हराम करून लागलेले. वारंवार ती बख्तरपूरला खेटे मारू लागली. दत्तक घेण्याचा तिचा प्रयत्न भाऊबंदाने मातीत घातला. एका दिरानं तर मुंबईला जाऊन एक पठाण आणला आणि तिच्या घरासमोरच वस्तीला ठेवला. भीमाबाईनं ओळखलं. तिने तेवढ्याच बेडरपणे अकोल्यास येऊन वाण्याच्या खरेदी खत दिलं. पैसे घेतले. पोरींना खटार गाडीत घातलं. लुगड्या-चोळ्याचं गाठोडं घेऊन ती कायमचीच बख्तरपूरला माझ्या वडिलांकडे माहेरी राहायला आली. वडिलांचा निदान भाकर तुकड्याचा प्रश्न तरी सुटला. माझ्या वडिलांची अजून एक बहीण नदीपल्याकडच्या थुगाव येथील महिपती वैद्याला दिली होती. तिला एक मुलगा रामचंद्र नावाचा. गौवैद्यनं माझ्या आत्याचं नाव वैद्य म्हणता येत नाही म्हणून वैदीन. घरची परिस्थिती चांगली. वडिलांनी बख्तरपूरमधीलच एक मुलगीचा रामचंद्रला बायको म्हणून करून दिली. महिपती सततच आजारी. जमीन जुमला चांगला, पण करायला कोण? एकामागून एक जमीन खंडानं अर्धालीन भाऊबंदकीकडे जाऊ लागले. त्यातच एक जमिनीपायी एक दिवस रामचंद्राच्या बापाचा म्हणजे महापतीचा खून झाला. मुर्दा पार छिन्न-विच्छिन्न करून टाकला होता. कमरेच्या करगुट्यातील तायेतावरून त्याची ओळख पटली. भाऊबंदकीच्या छळाला कंटाळून गौ आत्या लेक सुनेला घेऊन मुलुंडच्या 5 खाडीत बिस्तरीत भैयाच्या चाळीत राहायला गेली. रामचंद्राचा भांड्यांना कलही लावण्याचा धंदा जोरात सुरू झाला. आमच्या पंचक्रोशीतील बरीचशी मंडळी मुंबईला कलहीच्या धंद्यात होती. एक दिवस एका पारसानं रामचंद्राच्या बायकोला धरलं अन कामाठेपुऱ्यात नेऊन विकली. गौबाईने हाय खाल्ली. गावाकडं ते तसं अन मुंबईत ते असं. तिनं रामचंद्राला सांगून बघितलं, पण तोही चालता धंदा सोडायला तयार नव्हता. गावाकडं जायचं म्हणजे पुन्हा तापल्या फुफाट्यात पाय भाजून घ्यायचे. एक दिवस त्याच्यावरच चाकू हल्ला झाला. गौबाईची भीती खरी ठरली. तू जर गावी येणार नसेल तर मी इथेच जीव देते. ही तिची मात्र लागू पडली. गौ आता रामचंद्रचा अर्धवट परपंच घेऊन थेट माहेरी बख्तरपूरलाच आली. आमचं कुटुंब वाढलं. खाणारे तोंड वाढली. पण शेती करायलाच होतं कोण? माझ्या वडिलांना वांझोटे गावकीत रस मोडी उत्तम लिहायचे, वाचायचे. अशातच एक दिवस माझ्या मोठ्या चुलत्याचा भीमाचा खून झाला. त्याचीही एक आगळीवेगळीच एकीव कहाणी. भीमा नावाप्रमाणेच आडदांड. त्याच्या खांद्यावरचं सततचं कुऱ्हाड असायची. मारुतीच्या देवळासमोरचे 2-2 मणजड वजनाचे गोल गोटे तो खांद्यावर उचलून मागे टाकायचा. 20 पायलीचं दाण्याचं पोतं तो एकटा पाठीवरून आणायचा. त्याची बायको हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पानसरेवाडीची. तो
कोणाच्याही वावरात शेळ्या मेंढऱ्या घुसवायच्या वाचायच्या. कुणी एखाद्या काही म्हटलं तर तो कुऱ्हाडीच्या दांड्यानं त्याला बडवायचा. दिवसभर शिवारात दंगामस्ती करायची. त्याचाही आहारही तेवढाच भक्कम. वडील त्याच्या जीवावर निर्धास्त. एक दिवस तांभोळचा पाहुणा आला. त्याला वावरं नांगरायची होती. त्याने एक बैल मागितला. भीमानं मोठ्या आनंदाने दिला. दुसऱ्या दिवशी त्याला काय हुक्के आले कुणास ठाऊक. त्याने वावरं नांगरायचं ठरवलं. बैल तर एकच, ओ तर चाललंच पाहिजे. त्यानं सरळ बायकोचा हात धरून तिला बाहेर ओढलं. काही एका उमगायच्या आत त्यानं तिला अवताला जुंपलं. हातात चाबूक घेऊन भीमा नुसता सळसळत होता. 2-4 मुरडनं बळबळ मारल्यावर सावित्री ढेकळाच्या कोसळली. भीमा आसुरी आनंदाचा खदखद हसत होता. कशीबशी त्यातून सुटका करून घेऊन ती पळाली. ती थेट पानसरवाडीलाच माहेरी. लेकीच्या अवचित येण्यानं घर बिचकलं. अवताला जोडण्याची तिची कहाणी ऐकून समद्या घराचे डोळे आभाळात गेले. पण लगेचच आई कडाडली. लगीन झालं त्या दिवसापासून तू आमची नाहीस. 2 दिवस राहा खा, पण तू पाहुणी शेवटी या घरची. जेवण खाऊन झालं. सारी जण गपगार अंधारात निघून गेली. सावित्रीच्या डोक्यात अन डोळ्यात भीमाचा अन माहेरचाही प्रचंड राग. त्याच्याबद्दल तिला खात्री होती तो तिचा बाप म्हैसा बंदराला गेलेला. परत गेलो तर भीमा आपली खांडोळी करील याबद्दल तिला संशयच नव्हता. किर्र अंधाराच्या रात्री सावित्री निघाली. तिनं ओढे ओलांडून वासुरे गाव गाठलं. आसेऱ्याला अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली एक घडीव दगडी भरपूर पाणी असलेला बारवेला. एका बाजूने आत उतरण्यासाठी दगडी भक्कम पायऱ्या. रमण्यात एक शंकराची पिंड, एक दगड नंदी, खाली काळसरा ठाव न लागणारं पाणी. सावित्री एक पायरी उतरली. दगडाच्या नंदी मुकपणे बसलेला. तिथंच कुणी